बोला. मी सुवर्णा संतोष शेंडे. मला 15 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होत होता. मग शेंडे मॅडमकडून होमिओपॅथी औषध रेग्युलर 5 वर्ष घेतल्यामुळे हा त्रास पूर्णपणे कव्हर झालेला आहे माझा. बरं. सुरुवातीला म्हणजे तुम्हाला एका पाहिलं होतं का दोन्ही पाहिलं पण झालं ना? दोन्ही पाहायला होतं. हो. आणि त्याबरोबर अर्धशिशी, पित्त, चिडचिड होणे हा पण त्रास होता. होता. पण माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा म्हणजे खास किती म्हणजे खूप सिव्हिअर होते. हा भरपूर प्रमाणात होते. असं म्हणजे सतत बेचैनच असायचं. आणि ते म्हणजे ब्लॅकिश पॅच होते ना दोन्ही पायाला. दोन्ही पायाला होतच. पाणी पण यायचं थोडंफार किंवा क्रॅक पडायचे. हा क्रॅक होतं. क्रॅक आणि खाज होते. हां. आता पूर्ण ती खाज म्हणजे आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर पॅच कमी झाले सुरुवातीला लवकर. हो कमी झाले पण थोड्याफार प्रमाणात परत ते वाढायचे. आता आपण कव्हर व्हायला लागलं म्हणलं की ते परत वाढायचं आणि प्रमाण तेवढंच राहायचं खाजेचं. पण आता हे लास्ट 1 वर्षापासून म्हणजे खाज पण पूर्ण बंद झाली. पूर्ण कव्हर झालं. आणि आता परत खाज नाहीच आहे. खाज नाहीच आहे. अर्धशिशी पण पूर्ण कव्हर झाली. पित्ताचा त्रास पूर्ण कव्हर झाला आणि एकदम फ्रेश वाटतं. आणि त्यात तुमचे पाय पूर्ण आता नॉर्मल आधीसारखे झाले. आधी म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मीच तुमच्या बघितलं दिसतच नव्हतं ना. पाय खूपच कव्हर झालं दोन्ही पाय. ओके, थँक्यू. औषधं कसे वाटते तुम्हाला? औषधं पण छान वाटते आणि तुमचा सपोर्ट जास्त छान वाटतं. त्यामुळे मी इतके वर्ष कंटिन्यू पण केलं आणि तुमच्या कॉन्फिडन्समुळेच हे माझा पण कॉन्फिडन्स वाढला. हो, नाही तर म्हणजे कव्हर होत नाही म्हणूनच सांगितलं होतं तुम्हाला. नाही, बरेच डॉक्टर म्हणायचे हे पूर्ण बरं होतच नाही. हो, पण तुम्ही पहिल्याच दिवशी जो म्हणलात ना आपण 100% पूर्ण करू, ह्याच्यावरच कंटिन्यू केलं आणि माझा विश्वास होता आता तुम्ही म्हणताय तर होणारच आहे. हां, आणि तुम्ही साथ दिला त्यामुळे ते कव्हर पण झालं. म्हणजे होमिओपॅथिक औषध कम्प्लीट करतच पण ते परत वाढलेलं बघून माझं नव्हतं झालं. हे म्हणलं तर बघ चेंज करायचं का अजून, आता नाही चेंज करायचं काय. पण तुम्ही विश्वास ठेवला आणि पूर्ण रिलॅक्स वाटतंय मला आता. इव्हन होमिओपॅथी डॉक्टर पण दुसरे पण म्हणले होते की नाही कव्हर होणार. हो, आता तुम्हीच म्हणलात ना, तुमचे सर म्हणले होते. ओके, चालेल. पण झालं आता व्यवस्थित. तुम्ही सांगणार दुसऱ्यांना काही सल्ला? दुसऱ्या पेशंटला काय सांगणार? नाही, हे जर औषध सातत्याने सलग घेतलं तर पूर्ण बरं कव्हर होतं आजार कुठलाही होमिओपॅथीने. आणि जास्त प्रमाणात पथ्य पण नाही आहे त्याला. गोळ्या घ्यायचा काही त्रास नाही. गोळ्या घ्यायचा त्रास नाही आणि साईड इफेक्ट पण होत नाहीत ना. हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत.